मित्रांनो नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता ॲनालायझर. माझी आजी घरात संध्याकाळी बोलायला लागलो की काही शब्दांवरती बंधन आणायची आणि म्हणायची, बाळा असं संध्याकाळी बोलू नये, तिन्ही सांजेला अशी काही शब्द वापरू नयेत. मी आजी विचारायचो, तिन्ही संध्याकाळी का नको? तेव्हा ती मला म्हणायची, अरे संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मी घरात येत असते, देव ऐकत असतो आणि संध्याकाळच्या वेळेला केलेली प्रार्थना ही खरी होत असते. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी चांगल्या गोष्टी बोलाव्यात. म्हणूनच शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते म्हणायची परंपरा आमच्याकडे आली. संध्याकाळच्या वेळेला देव जागे असतात आणि या जागेपणी चांगल्या गोष्टीचीच कामना करावी, एवढं साधं सरळ अपेक्षित असलेली गोष्ट आहे. आता तुम्ही म्हणाल की मी काय नमनाला गडाभर तेल घालून आजीच्या गोष्टी सांगत बसलोय. आजी यासाठी म्हणायची की काही गोष्टी खरोखरच पाळल्या गेल्या पाहिजेत. आता देवाच्या घरात बसून, देवाच्या घरात म्हणजे शिवसेनेचं ज्याला मंदिर म्हटलं जातं ते शिवसेना भवन, दादरचं शिवसेना भवन. दादरचं शिवसेना भवन खरं तर देवाचंच घर, बाळासाहेब शिवसैनिकांचे देव. आता या देवाच्या घरात ठीक तिन्ही सांजेला म्हणजे 4 वाजल्याच्या नंतर यावेळी काही चांगल्या गोष्टींची कल्पना करावी की नाही? तिथेही असभ्य भाषा आणि कबुली. आता बघा, पहिल्यांदा तुम्हाला ऐकायची आहे ती असभ्य भाषा. काय काय बोललेत त्या असभ्य भाषेत ते तुम्ही अगदी थोडक्यात ऐकून घ्या. आणि त्याच्या आधी धाड पाडण्याआधी तो मुलुंडचा जो दलाल आहे तो पत्रकार परिषद घेतो. तो जो कोण बोलतोय ना दलाल, ज्याला मराठीमध्ये आपल्या भडवा म्हणतात, बरोबर ना, शुद्ध भाषेत, की आम्हाला संदेश द्यायचा आहे की महाराष्ट्र गांडूची अवलाद नाही. झालं, तिन्ही सांजेला पहिला शब्द चुकला, असभ्य भाषा वापरली. आता ती शब्द पुन्हा पुन्हा मी वापरत नाही, कारण एका व्हिडिओत ती माझ्या तोंडी आली, त्यामुळं ती पुन्हा पुन्हा वापरायला नको. आता दुसऱ्या मुद्द्यावर मी येतोय. दुसरा मुद्दा असा आहे की तिन्ही सांजेला जी भावना व्यक्त करू त्याला देव तथास्तु म्हणतात. आता ही भावना कशी असली पाहिजे? माझं चांगलं हो, माझ्या आजूबाजूच्या माणसांचं चांगलं हो, देवा सगळ्यांचं कल्याण कर, कुणाच्या वाट्याला दुःख येऊ देऊ नको, माझ्या वाट्याची दुःख दूर कर, अशीच मागणी असली पाहिजे ना, कारण देव तथास्तु म्हणतो. तिन्ही सांजेला देवाच्या घरात बसून 2 वर्षाच्या वर मला आत टाकू शकत नाहीत असं म्हणून 2 वर्षाची शिक्षा होणारच आहे ही मनाची तयारी करणे आणि ती व्यक्त करणे. काय होईल सांगा मला? संध्याकाळच्या वेळी देवाच्या घरात बसून अशी केलेली कामना पूर्ण झाली तर काय घेणार? ऐका तुम्ही ते काय म्हणतात. चाहे आप मुझे गोली मारो, आप मुझे जेल में डालो, आप कुछ भी करें, लेकिन भाई आपने हमारा डीएनए अभी तक देखा नहीं है क्या है. ऐसी कोई जेल बनी नहीं है कि मुझे 2 साल तक जेल में रखे. हमने बहुत देखा है जिंदगी. ऐकलं? आता अशी कामना संध्याकाळच्या वेळेला करेल कोण? आणि जर मांडायचंच आहे ना तर व्यवस्थितपणे मांडावं. आपल्यावर केले गेलेले आरोप खोटे कसे आहेत हे सांगितलं पाहिजे. मुळात संजय राऊतांनी घेतलेली जमीन ही 30-40 लाखाची आहे का, हा पहिला प्रश्न आहे. एक सामान्य मध्यमवर्गीय घरातला माणूस ज्याची पत्नी शिक्षिका आहे, अशा शिक्षिका पत्नीला 30-40 लाखाची जमीन घेण्यासाठी 2 करोड 2.5 करोडच्या आसपासचं कर्ज घ्यावं लागावं, ही गोष्ट जराशी आश्चर्यकारक नाही का वाटत आपल्याला? म्हणजे आपल्या जमिनीविषयीची माहिती अगदीच त्याचं मूल्य कमी करून सांगायचं, आपल्या भ्रष्टाचाराच्या विषयीचं मूल्य कमी करून सांगायचं आणि इतरांचं मात्र वाढवून सांगायचं, अशी ही संजय राऊतांची स्ट्रॅटेजी आहे असं नाही का वाटत आपल्याला? बरं, संजय राऊतांच्या वरती जे जे आरोप होत आहेत त्या प्रत्येकाचा खुलासा झालाय का? एक केलाय संजय राऊतांच्या वरच्या आरोपाचा, दुसरा केलाय पाटणकरांच्या वरच्या आरोपाचा, कारण पाटणकरांच्या वरचा आरोप म्हणजे रश्मी ठाकरेंच्या कुटुंबावरचा आरोप, त्याचा खुलासा, आणि तिसरा खुलासा केलाय उद्धव ठाकरेंच्या वरच्या आरोपाचा. मुळात संजय राऊतांच्या वरती त्यांच्या जीवलगांच्याकडून, ज्यांच्याशी संबंध ते नाकारत नाही आहेत, अशा लोकांनी जो काही कोविड सेंटरमध्ये घोटाळा केलेला आहे त्याच्याबाबत अवाक्षरही काढायला तयार नाहीत. पंजाब महाराष्ट्र बँकेचा पैसा हा किरीट सोमय्यांनी देखील ढापला आहे, हा शब्द राऊत वापरतात. नील सोमय्याचा उल्लेख ते करतात, किरीट सोमय्यांचा संबंध ते दाखवतात.
किरीट सोमय्यांनी देखील हा शब्द वापरताना राऊत हे विसरतात की त्यात आपण सुद्धा सहभागी होतो. राऊतांच्यावरती पंजाब बँकेचा पैसा हा ढापल्याचा जर आरोप असेल किंवा त्यांच्या जवळच्या माणसांनी ढापल्याचा आरोप असेल तर तो खोटा कसा होता हे सिद्ध करून द्यायला हवं होतं. मी एकटाच नाही आहे, ते पण होते. ते माकडांची एक गोष्ट आहे बघा, बुडबुड घागरी, मी खीर खाल्ली असेल तर बुड, तसा हा प्रकार आहे. म्हणजे सोमय्यांनाही त्रास झाला पाहिजे कारण मला त्रास होतो आहे अशी त्यामागची भावना आहे. आपल्यावरती आरोपाचं स्पष्टीकरण जे आपण ईडीकडं किंवा न्यायालयाकडे देतो आहोत ते पत्रकार परिषदेत सुद्धा ते दिलं असतं तर लोकांची जनभावना अधिक चांगली झाली असती. लोकांचं काय आहे, ते पटकन एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवतात. लोकांची विस्मरण शक्ती दांडगी आहे. म्हणजे काही नवा बॉम्ब पडला की लोक जुन्या स्फोटाला विसरून जातात. त्यासाठीच राऊतांनी हा सगळा उपद्व्याप केलेला होता का? किती पैसा खर्च झाला हे सगळं मांडण्यासाठी? लोक बोलवली, शिवसेनेचे नेते बोलवले. बरं, या पत्रकार परिषदेला आदित्य ठाकरेंनी हजर राहणं आवश्यक होतं, ते नाही घडलं. चला, उद्धव ठाकरेंची तब्येत खराब आहे म्हणून दुसरे पुढचे शिवसेना प्रमुख, भावी शिवसेना प्रमुख हजर राहिले असते तर अधिक बरं झालं असतं. आदित्य ठाकरे या पत्रकार परिषदेला हजर राहिले नाहीत. उदय सामंत हे राज्य सरकारचे एकमेव मंत्री जे दिसले नाहीत, पण त्यांचा उल्लेख राऊतांनी केला म्हणून ते कळलं. पण बाकीचे मंत्री कुठं होते? उस्मानाबादचे एक खासदार मागे दिसले आणि वृद्धापकाळी थकून भागून राहिलेले दिवाकर रावते हे एक व्यासपीठावर दिसले. बाकी ज्या लोकांच्या वरती आरोप झालाय ना ईडीकडून, ती लोक देखील म्हणजे अडुरांच्या सारखी माणसं, ती लोक देखील व्यासपीठावर होती. पण शिवसेना अशी एकसंघपणे संजय राऊतांच्या मागे उभी आहे असं काही दिसलं नाही. कारण राऊतच सांगत होते की हे खासदार आहेत, ते मंत्री आहेत, ते हे आहेत. ते व्यासपीठावरच्या गर्दीत कधी दिसले नाही. शिवसेना देखील एकसंघपणे राऊतांच्या मागे उभी नाही, हे एक चित्र या निमित्ताने स्पष्ट झालं. आणि राऊतांनी जे आरोप केलेत ना, त्या आरोपाच्या प्रतिलिपी दिल्या असत्या, पुरावे दिले असते तर या आरोपामध्ये तथ्य आहे असं म्हणता आलं असतं. पण राऊतांनी स्वतः एकूणच घेतलेली पत्रकार परिषद ही भाषा ढासळल्याचं प्रतीक होती. आणि 2 वर्षाच्या वर मला अटक होऊ शकणार नाही हे राऊतांचं वाक्य सुद्धा अशाच स्वरूपाचं होतं. आणि म्हणूनच या पत्रकार परिषदेत जे दिसलं ते ढासळलेले, कोसळलेले राऊत होते. 2 वर्षाच्या जेल संबंधी राऊतांनी तिन्ही सांजेला व्यक्त केलेली भावना त्यांच्या कुटुंबासाठी तरी प्रार्थना करूया की ती खरी न हो. धन्यवाद.